ऋतिक शिर्के हे दोन महत्वाचे बॅटर आघाडीला येत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. छत्तीस चेंडू आणि 78चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. पहिलाच बॉल समोर खेळलाय, फटका मिस टाइम, फिल्डर टच करू शकले नाहीयेत. सोपा झेल सुटलाय. संकेत शिंदेला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलंय. पहिलाच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा मोह आवरला नव्हता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय निशी कर्णेकर ओव्हर द विकेट आले, समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता वेगवान चेंडूवरती आणि फटका मिस टाइम पाहायला मिळाला. बादच्या स्टिकरवरती चेंडू आदळला, त्यानंतर शर्तीचे प्रयत्न केले आणि शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटलाय. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट लास्ट फटका पाहायला मिळाला. बॉल निघून चाललाय पॉइंट मध्ये, सीमारेषेच्या बाहेर 4. चौकारीत असताना मैदानाच्या आतमध्ये काय फटका खेळला, कट केला होता आणि डीप पॉइंट मध्ये वेगळा बॉल, सीमारेषेच्या बाहेर 4 धावा आल्या. आप ट्रॅकर यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल मात्र फिल्डर सावध घेत असताना वेल टच कॅच, विकेटचं पतंग, बॅटर आउट. मोठा फटका निशी कर्णेकरच्या विरोधामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. पहिला बॉलवरती देखील निशीनं संधी निर्माण केली संकेत शिंदेला बाद करण्याची. क्षेत्ररक्षकाने चुकी केली, झेल सुटला गेला, परंतु तदनंतर पुन्हा एकदा संधी निर्माण केली आणि संकेत शिंदेला मैदानाच्या बाहेर परतवत असताना निशी कर्णेकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 अविनाश सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. निविजा कायरन पोलार्ड म्हणून त्याच्याकडे सातत्यानं पाहायला गेलाय. मोठे फटकेबाजी करण्यासाठी हे देखील बॅटर ओळखले जातात. आज संघ अडचणीमध्ये, संघाचा खऱ्या अर्थानं उत्तरार्धात चालू आणि उत्तरार्धामध्ये 78चा पाठलाग करायचा आहे. टीमचा कर्णधार, टीमचा धुरंधर मैदानाच्या बाहेर परतला. आता त्याची जागा खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये भरून काढायची आहे. त्या अनुषंगानं बॅटिंग देखील मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. अविनाश सागर याला देखील निशी कर्णेकरचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीनं तो मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतोय. बॅटिंगला योगदान त्याचं अप्रतिम पाहायला मिळालं. आता गोलंदाजीमध्ये देखील योगदान त्याचं पाहायला मिळालंय. यावेळेसचा बॉल गोल्डन स्पॉटवरून पिच होत असताना वेगानं बॉल विकेट किपर शुभम पाटीलचा वेध घेत असताना आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. चांगली बॉलिंग, पहिल्या 4 बॉलमध्ये प्रभावी मारा केला गेला. टीम वैष्णवी 11 कोलाड या संघाच्या माध्यमातून 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. निशीनो समोर खेचलाय, बॉल मात्र निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चांगले प्रयत्न फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळाले. धावा वाचवल्या गेल्या खऱ्या अर्थानं, परंतु रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये खूप सुंदर पाहायला मिळालं. 3 धावा या दोन्ही बॅटर्सने आतापर्यंत कंप्लीट केल्या. या 3च्या मदतीनं धावफलक पुढे सिरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या 9 अंकावरती पाहायला मिळते. अविनाश सागर आणि ऋतिक शिर्के ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अविनाश सागर म्हटलं की निवी गावला ते बिलॉंग करतात. ऋतिक शिर्के नागोठणे विभागातील कडसुरेचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आले. छाप मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं सोडायचे. स्विच हिटचा प्रयत्न, लाजवाब फटका, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावा, चौकार. त्यातमध्ये एक्झिक्यूट केला खऱ्या अर्थानं ऋतिक शिर्केनं. तयार राहिले होते, त्यांना माहिती होतं की यावेळेला आउटसाइड द ऑफ निशी कर्णेकर जातील. बॅटची ग्रीप बदलली आणि तदनंतर स्टान्स मध्ये बदल केला. स्विच हिट करत असताना बॉलला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय.
4 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये धावा येणं इम्पॉर्टंट होतं. त्यावेळेला अविनाश सागर आणि ऋतिक यांच्या बॅटमध्ये धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 30 बॉलचा खेळ अजून देखील बाकी आहे. 65ची आवश्यकता आहे. 30 मध्ये 65 बनवायच्या. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज टीम वैष्णवी 11 कोलाड या संघाच्या माध्यमातून शुभम आलेत. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्टिकरला चेंडू आदळला. विकेट किपर बॉलवरती निशी कर्णेकर टीमचे कॅप्टन नेत असताना पाहायला मिळाले. कोणत्याही स्वरूपाची धाव घेतली जात नाहीये. पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळाला. पाक गोलंदाजीच्या स्ट्रॅटर्जीमध्ये बदल केला गेला. ज्यानं पहिला मॅच मध्ये शेवटचं स्लॉग ओव्हर मध्ये षटक हाताळलं. त्या शुभम महिनेला षटक क्रमांक 2 मध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी इन्व्हाइट केला गेलाय. स्ट्रॅटर्जीमध्ये निशी कर्णेकरनं बदल केलाय. कारण की संदेश मांदळेकर देखील एक महत्वपूर्ण गोलंदाज आहेत. त्यांना मागे ठेवलंय. समोर खेळायचं होतं. फटका मिस टाइम पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझन मध्ये बॉल वरती तसं आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल कंप्लीट. एका सिंगल वरती समाधान देखील या दोन्ही बॅटर्सनं मानलंय. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धाव संख्या 14 या अंकावरती पाहायला मिळते. 28 बॉलचा खेळ बाकी. 64 अजून देखील बनवायच्यात. ऋतिक शिर्के एक महत्वपूर्ण खेळाडू आहेत. नागोठणे विभागातील कडसुरे गावाला ते बिलॉंग करतात. गावासाठीचं क्रिकेट तर नेहमी चांगलंच खेळलं गेलं. आज खऱ्या अर्थानं कॅप्टननं विश्वास दाखवलाय. स्वतःला प्रमोट केलाय आज मैदानाच्या आतमध्ये. समोर खेचलाय ऋतिक शिर्केच्या बॅटमधनं. आणखीन एक हवाई हल्ला. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 षटकार. षटकार येतोय. ऋतिक यांच्या बॅटमधनं पा निशीच्या विरोधामध्ये पहिला बॉल फेस करत असताना स्विचिटचा चौकार आला. आणि आता शुभम मेहनेच्या विरोधामध्ये पहिलाच बॉल फेस करत असताना ऋतिकच्या बॅटमधनं षटकार देखील पाहायला मिळाला. आज धावांचा पाठला कशा पद्धतीने करायचं ते सगळं काही मैदानाच्या आतमध्ये सांगून गेलाय. पुन्हा स्विचिटचा प्रयत्न. आता मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क होणार नाहीये. थेट विकेट किपरचा वैध बॉल न घेतला निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. कमबॅक केलं. 5 षटकार आलं या अलीकडच्या बॉलवरती. तदनंतर ऋतिकला देखील थांबवण्याची क्षमता माझ्याकडे आहे ते दाखवून दिले मैदानाच्या आतमध्ये. अचूक टप्प्यावरती भेदक माऱ्याची गोलंदाजी शुभम मेहने षटक क्रमांक 2 मध्ये करत असताना पाहायला मिळाले. समोरचा बॉल समोरच खेळले. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. बॉल वरती आले. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावत असताना पाहायला मिळालाय. धावफलकावरती धावा आतापर्यंत 21 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मार्ग असताना आतापर्यंत या षटकातील एका बॉलचा खेळणं बाकी आहे. शुभम मेहनेनं चांगली गोलंदाजी केली. एक मोठा फटका आला परंतु तदनंतर कमबॅक देखील तितक्याच ताकदीनं त्यानं मैदानाच्या आतमध्ये केलंय. त्याची अचूकता त्याची भेदकता मैदानाच्या आतमध्ये प्रभावी करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनमध्ये फिल्डर तैनात आहेत. संदेश बॉलवरती आले. फेकी खराब. धावबादची नामी संधी होती. धावबाद होऊ शकले असते अविनाश सागर परंतु तसं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार नाहीये. षटक क्रमांक 2 संपुष्टामध्ये 12 बॉलचा खेळ संपेल आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 22 अंकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 बॉलचा खेळ बाकी आणि येणाऱ्या 24 बॉल मध्ये 56 धावेची आवश्यकता आहे. बॅटिंग करणारा संघ श्री सोनेश्वर निवी या संघाला. सोनेश्वर निवी संघाचा कॅप्टन अगदी स्वस्तामध्ये. आणि त्याच वेळी आपण एक आरटीपीएल ची आठवण देऊयात. अर्थात अक्षय आपल्यासोबत आले. 6 बॉल्स आणि 6 शूज जे आता नवीन ब्रँड मार्केटमध्ये लॉन्च झालेला आहे त्या ब्रँडचं प्रमोशन आणि मार्केटिंग हेड अर्थात महाराष्ट्राचे अक्षय आणि यांना आपण विनंती करतो आरटीपीएलची एक आठवण देऊयात. अभिदादा आणि राजदादा केरकर अर्थात R26 चे मालक यांना विनंती करतो की आरटीपीएलची आठवण म्हणून तो अर्थात आरटीपीएलचा टी-शर्ट आपण द्या. त्याच वेळी 6 ब्रँड अँबॅसेडर अर्शदीप सिंग ऑन बोर्ड झालेला आहे. आणि जर तुम्हाला 6 शूज किंवा 6 बॉल्स बद्दल जाणून घ्यायचं आहे तर व्यासपीठाच्या बाजूला तो म्हणजे नेट्स लावलेले आहेत. त्या नेट्समध्ये शूज आणि आता 6 बॉल्स अवेलेबल आहेत. त्या ठिकाणी आपण पाहू शकता. आणि तिथे तुम्हाला वाउचर सुद्धा दिले जातील ज्या ठिकाणी जर त्या वाउचरच्या स्कॅनरवरून तुम्ही जर एखादी परचेस करताय शूजची तर 2000चा शूज तुम्हाला 1300 रुपयाला क्रिकेटचा शूज मिळेल.
आपल्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला अर्थात नेट्समध्ये तुम्हाला तो काउंटर आहे, त्या काउंटरवरती तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. चला मॅचकडे वळतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 26 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला आतापर्यंत बनवलेला पाहायला मिळाला. 23 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. 52ची अजून देखील आवश्यकता आहे. अविनाश सागर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 6 बॉलचा त्यानं सामना केला. 9 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. ऋतिक शिर्के आघाडीला आले आणि आघाडीला आल्यानंतर त्यांचा देखील खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत लाजवाब पाहायला मिळाला. 4 बॉलमध्ये 11 धावांचं योगदान त्यानं दिलं. अर्थातच एक चौकार तर एका षटकाराच्या मदतीशी तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. यावेळी बॉल मिड ऑफच्या डोक्यावरून खेळला. डीप मध्ये लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल मिळते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा आतापर्यंत 27 या अंकावरती पाहायला मिळाल्या. अविनाश सागर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. त्यावेळेला रोहाडाई कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर सन्माननीय शिलार साहेब यांच्या माध्यमातून अविनाशाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. अविनाशचा खेळ असाच बहरावा आणि अविनाश देखील या मॅच मध्ये फिनिशरचा रोल अदा करावा आणि मॅच अगदी सहजरित्या फिनिश करावी या हेतून शुभेच्छा शिलार साहेबांच्या माध्यमातून देखील दिल्या गेल्यात. निशी कर्णेकर ओव्हर द विकेट. वर पिच बॉल समोर खेचला. फिल्डर बॉलचा खाली जज करत असताना चुकी होते. पुन्हा एकदा जीवनदान ऋतिक शिर्केला दिलं जात आहे. स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेण्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. ऋतिक शिर्के ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो त्याचा इंटेंट खऱ्या अर्थानं क्लिअर आहे. त्याचा प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार खेचायचे आणि अशा बॅटरला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जीवनदान देताय. 2 धावा या पलीकडे कंप्लीट केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 29 या अंकावरती पाहायला मिळाली आहे. ऋतिक ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस बॉल हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा हवेत खेळण्याची चुकी केली आहे. फिल्डर बॉलच्या खाली चुकी होणार नाहीये. विकेट होईल पतंग. आणखीन एका विकेटचं पतंग होतंय. बॅटर ऋतिक मैदानाच्या बाहेर. त्यांचा आपण मान सन्मान या प्रमुख अतिथी कक्षामध्ये आपण करीत आहोत. मी राजू दादांना विनंती करतो की या आपण आपल्या शुभातानं मान सन्मान करूयात. धन्यवाद साहेब, आपण आलात, आपला मोलाचा वेळ दिलात, या स्पर्धेला आवर्जून भेट दिली त्याबद्दल पुन्हा एकदा रोहा तालुका क्रिकेट प्रेमी मित्र परिवाराच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. 29 आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्या. 20 बॉलचा खेळ बाकी. 49 अजून देखील आवश्यकता आहे. अविनाश सागर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 7 बॉलमध्ये 10 धावांचं योगदान त्यांना दिलंय. नवीन आलेले बॅटर मैदानाच्या आतमध्ये फैज आपल्याला पाहायला मिळतील. फैज म्हटलं की नागोठणे विभाग आणि नागोठणे विभागामध्ये ज्या खेळाडूचा ज्या बॅटरचा खऱ्या अर्थानं दरार आहे तो फैज चौगुले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवरती दाखल झाला. अगदी काही दिवसांपूर्वी वेलशेत या मैदानामध्ये 8 बॉलमध्ये 7 षटकार लगावण्याचा विक्रम आहे. वर्षे संघाच्या विरोधामध्ये हा विक्रम त्याने केला. तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आला. षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा निशी कर्णेकर. षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेटने तयार झाले. समोर फैज आहेत. वेगवान बॉल टप्पा पडला. वेगाने बॉल गेला परंतु दिशेवरती नियंत्रण राहिलं नव्हतं. या वेळेला गोलंदाज निशी कर्णेकरचं वेग पाहायला मिळाला परंतु दिशा चुकीची राहिली. व्हाईट बॉलचा इशारा पंच मोहम्मद बकवाल सर यांच्या माध्यमातून आला. अवांतरी स्वरूपामध्ये धावफलक पुढे सरकला. 30 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. 20 बॉलचा खेळ बाकी आणि 48 अजून देखील आवश्यकता. वेगवान बॉल त्रिफळाची आणखीन एका विकेटचं पतंग. वेल फिनिशर फैज चौगुले मैदानाच्या बाहेर.
विकेटचं पतंग झालंय. फैज हे बॅटर अगदी स्वस्तामध्ये गोल्डन डकचा शिकार होत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. पहिलाच बॉल फेस करत असताना त्रिफळा चित केलं, त्रिफळा उद्ध्वस्त केला. निशी कर्णेकरनं वेगवान गोलंदाज आहेत, वेगाचे बादशाह म्हणून सातत्याने संबोधले जातात. अखंड महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाऊन रोह्याचं नाव ज्यानं सातत्यानं रोशन केलं असा निशी कर्णेकर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती लाजवाब खेळ करत असताना पाहायला मिळाला. या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या, त्याही पलीकडे 2 महत्वाच्या विकेट त्याने देखील मिळवल्यात. नवीन बॅटर यश पाटील मैदानाच्या आतमध्ये आल्यात. मानप्रम वर्सेचे ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. आडवा बॅटनं ऑन साईडला निशीच्या विरोधामध्ये हल्ला, बॉल सीमा रेषेच्या बाहेर. यश पाटीलच्या बॅटमध्ये हा ब्रँडेड षटकार. लाजवाब बॅटिंग यश पाटीलने देखील षटकार खेचला आणि आपलं वैयक्तिक खातं षटकार निशी खोलत असताना पाहायला मिळाला. 18 बॉलचा खेळ झाला, 36 धावा धावफलकावरती आल्या. येणारे 18 बॉल 42 अजून देखील आवश्यकता आहे. षटक क्रमांक 4 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अनुभव ज्याच्या पाठीशी आणि तोच गोलंदाज वरती मुरली बाईत आपल्याला पाहायला मिळेल. फिरकीचा जादूगर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आला, कारण की पहिल्या 3 वेगवान गोलंदाजांवरती मार पडला. निशी कर्णेकर सोडले तर खऱ्या अर्थानं षटक क्रमांक 2 मध्ये देखील थोडंसं का होईना महागडे षटक आपल्याला पाहायला मिळालं. पण आता फिरकीचा जादूगर मुरली बाई त्याला इन्व्हाइट केलं गेलं. समोर बॅटिंगसाठी अविनाश सागर आहेत. आप ट्रॅकर बॉल बॅटच्या स्टिकर वरती चेंडू आलाय, बॉल हवेमध्ये. मुरलीबाई जज करत असताना जज करू शकले नाहीयेत. एका धावेवरती थांबवलं गेलं. एका धावेच्या मदतीनं पुनश्च धावफलक पुढे सरसावल. धावफलकावरती धावा आतापर्यंत 37 या अंकावरती पाहायला मिळाल्या. यश पाटील अजून देखील मैदानाच्या आतमध्ये निशी कर्णेकरच्या विरोधामध्ये शेवटच्या बॉलवरती त्यानं हल्ला चढवला होता. षटकार त्याचा बॅटमन आला. याच्याकडे क्षमता आहे. गतवर्षी देखील आई एकविरा स्पोर्ट्स या संघाचं नेतृत्व करत असताना 18 मध्ये 51ची आवश्यकता असताना या बॅटरनं मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घातला होता. रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये तोच यश पाटील अजून देखील मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा बॉल मुरली बाईच्या माध्यमातून चांगल्या थाटणीचा पाहायला मिळाला. बॅटच्या रडारमध्ये आला नव्हता. 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून आला आणि 1 धावाले एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा आतापर्यंत 38 बनवल्या गेल्या. हे षटक तितकंसं महत्वाचं आहे. मुरली बाईतने इथून धावा कमीचा खर्च केल्या तर कमबॅक देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. यावेळेसचा बॉल समोर खेळायचा होता. बॅटची बाहेरची कडा घेतली. पॉइंटला फिल्डर बॉलवरती आला आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा आतापर्यंत 39 अंकावरती पाहायला मिळाल्या. 15 बॉलचा खेळ बाकी आहे. 39 अजून देखील बनवायच्यात. यश पाटील ऑन स्ट्राईकला आहेत. कोलवर टपाचा बॉल समोर खेळत हेलिकॉप्टर. फिल्डर बॉलवरती लॉंग ऑन रिझन मध्ये निशी कर्णेकर येत असताना आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकला. धावफलकावरती धावा 40 वरती आपल्याला पाहायला मिळाल्या. जर तुम्हाला धावांचा पाठला करायचा असेल इथून तर सिंगल डबलनं काम चालणार नाहीये. तुमचा बॅटमधनं षटकार चौकार देखील येणं तितकंसं महत्वाचं आहे. यावेळेस कट केला. टप्पा पडला. बाहेरच्या बाजूने बॉलनं वळण घेतलं. विकेट किपरचा वैध घेतला गेला. डॉट बॉल. डॉट बॉलचा रेशो तितकासा महत्वाचा आहे, कारण की अनुभवी गोलंदाज आहेत. आज क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती बरीच वर्ष ज्यांना आपल्या आयुष्याचे दिले आहेत तो मुरली बाईत आपल्या अनुभवाच्या जोरावरती कमालीची गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. त्याची अचूकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळले. ड्राईव्ह केला अविनाश सागरनं डीप मध्ये. फिल्डर एक सिंगल तर कंप्लीट. एका सिंगल वरती तुम्हाला समाधान देखील मानावं लागणार आहे. शेवटच्या बॉल वरती सिंगल आलेले आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक 4 देखील संपुष्टामध्ये 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 41 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्या. 12 बॉलचा खेळ बाकी. 37ची अजून देखील आवश्यकता. इथून एका गोलंदाजाला कुठेतरी आता टार्गेट करावं लागणार आहे, कारण की या षटकामध्ये येणारे गोलंदाज जर आपल्याला पाहायला मिळाले तर पर्या बरेचसे संदेश मांदळेकर आहेत. चांगली गोलंदाजी ते देखील नेहमी करतात, परंतु इथे मात्र कॅप्टनने निर्णय घेतला की गोलंदाजी मागवरती गोलंदाज. षटक क्रमांक 5 मध्ये
हा पर्याय तुम्हाला वापरून चालणार नाहीये, अर्थातच नवीन पर्याय वापरावा लागणार आहे, परंतु तसं केलं जाणार नाहीये. षटक क्रमांक 5 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती शुभम मेने यांना इन्व्हाइट केलं गेलं. 12 मध्ये 37 बनवायच्यात, 12 मध्ये 37चा पाठलाग होऊ शकतो. त्या थाटणीची बॅटिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. अविनाश सागर जोवर मैदानाच्या आतमध्ये ना तोवर तो मोठे फटके खेळू शकतोय. नेहमी मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो, किंबहुना सोनेश्वर निवीचा कायरन पोलार्ड म्हणून त्याला सातत्याने उपमा दिली गेली आहे. आता तो रोल आधा मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. फटके मोठे मैदानाच्या आतमध्ये खेचावे लागतील. पहिलाच बॉल आडवा बॅटने खेचला, बॉल निघून चालला डीप मिड विकेटला, सीमारेषेच्या बाहेर. 6 षटकार. शुभम मेनेच्या पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं. कशा धावा बनवायच्या हे अविनाश सागरला सांगायची गरज नाहीये, ते दाखवून दिलंय. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलंय, षटकार खेचलाय शुभम मेनेच्या विरोधामध्ये. पुढचा बॉल वेगवान बॉल, वेगावरती विश्वास दाखवला, बॅटची कडा घेतल्या. फ्लाय स्लिप मध्ये फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा 48 अंकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 10 बॉलचा खेळ बाकी, 30 अजून देखील आवश्यकता. यश पाटील मैदानाच्या आतमध्ये एक रोहा तालुक्यातील सर्वाधिक लोकप्रिय फिनिशर म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहायला गेलं. वर्षे गावाला तो बिलॉंग करतो. वर्षेसाठीचं क्रिकेट नेहमी त्यानं चांगलं खेळलंय. आज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे. धावा बनवायच्या असतील, धावांचा पाठलाग करायचा असेल तर यश पाटीलला देखील मैदानाच्या आतमध्ये हात खोलावे लागणार आहेत. शुभम मेने पुढचा बॉल वर द विकेट ना, खोलवर टप्प्याचा हा बॉल. काय वेग या गोलंदाजाकडे, लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. शुभम मेने देखील सांगून जात आहेत की मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. खोलवर टप्प्याचा हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर हाताळला गोलंदाज शुभम मेनेनं दाखवून दिले त्याच्या गोलंदाजीतील ताकद. मैदानाच्या आतमध्ये निर्धाव स्वरूपाचा बॉल, डॉट बॉलला धावफलक थांबला. 48 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉस बॉल समोर खेचलाय, फटका मिस टाइम पाहायला मिळाला. फिल्डर पोहोचू शकणार नाहीयेत. एक सिंगल कंप्लीट, दुसरा देखील धावायचा प्रयत्न केला आणि 2 धावा देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्या. या 2च्या मदतीने धावफलक पुढे सिरसावल. धावफलकावरती धाव संख्या 50 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी महाड 11 या संघाचा एक जबरदस्त गोलंदाज ज्यानं रायगड प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलरचा किताब जिंकलाय तो जयेश खेरकर, याला देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. वेलकम. 50 धावा धावफलकावरती, 8 बॉलचा खेळ बाकी, 28 अजून देखील आवश्यकता आहे. अविनाश सागर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. फुलटॉस बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यश पाटील ऑन स्ट्राईकला पाहायला मिळाले या वेळेला. यस, तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. वेस्ट साईडचा हा बॉल आहे का याची पाहणी केली जाणार आहे. रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीची मदत घेतली जाते. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून चांगलं कामकाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे. चांगलं कॅमेरा वर्क, चांगली क्लिअरिटी, चांगली क्वालिटी मेंटेन ठेवली आहे. योगेशजी गंबे असतील, आकाशजी कडव असतील, तदनंतर सगळे कॅमेरामॅन प्रणय असेल, हर्या कोस्टेकर असेल, दीप असेल, सार्थक असेल, त्याच वेळेला आमचे ऑपरेटर गोट्या जाधव सर असतील किंवा आकाश कडव असतील किंवा आमचे स्कोरर उत्कर्ष देखील, यांचं देखील चांगलं कामकाज आपल्याला पाहायला मिळालं. तिसऱ्या पंचांची मागणी. यस, महाड तालुक्याचा एक वेगवान गोलंदाज, ज्या गोलंदाजानं रायगड प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब जिंकला तो जयेश खेरकर, याचा देखील शुभागमन होतं. वेलकम. आपलं देखील रोहा तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. रोहा स्पोर्ट्स वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहू शकता ऑन स्क्रीन वरती रिव्ह्यूचं कामकाज केलं जातं. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला सर पाहायला मिळतील. मॅच खऱ्या अर्थानं रंगत असताना पाहायला मिळाल्या. एका बाजूला वैष्णवी 11 कोलाडच्या विरोधामध्ये खेळत असताना सोनेश्वर निवी या 2 संघादरम्यानची लढत. उत्तरार्धामध्ये आपण आहोत आणि उत्तरार्धामध्ये धावांचा पाठलाग करायचा. हा बॉल तितकासा महत्वाचा असणार आहे. पंचांचा निर्णय अजून देखील पेंडिंग आहे. रोहा स्पोर्ट्स
बॉल धोक्याची घंटा वाजली आहे. क्रुशल मुवमेंट होता आणि त्या मुवमेंट मध्ये वेस्ट साइडचा बीमर गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळला गेला. 9+1 अशा एकंदरीत 2 धावा स्कोर कार्ड वरती आल्या. या 2च्या मदतीनं धावफलक खऱ्या अर्थानं पुढे सरकला. धावफलकावरती धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या 52 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. पुढचा बॉल फ्रीडचा देखील असणार. एक मुबलक फटका खेळण्याची संधी इथे मात्र बॅटर अविनाश याच्याकडे उपलब्ध आहे. फ्रीडच्या बॉलवरती मोठा फटका आला तर मॅच मध्ये रोमहर्षकता वाढत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार. शुभम मेने ओव्हर द विकेटनं. फ्रीडच्या बॉलवरती हल्ला चढवायचा होता. बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाहीये. मिडल ऑफ द बॅट होऊच शकला नव्हता चेंडू कारण की वेग तितका असा राहिला. समोर खेळायचं होतं कव्हर रिझन मध्ये परंतु बॅट अँड बॉलचं प्रॉपर कनेक्शन नव्हतं. स्वतः गोलंदाज चेंडूवरती आले. फ्रीडच्या बॉलवरती हल्ला चढवला गेला नाहीये. निर्धाव स्वरूपाचा बॉल डॉट बॉल आल्यानंतर धावफलक थांबलोय. 52 धावा बनवल्या गेल्या. 7 बॉलचा खेळ बाकी आणि अजून देखील 26ची आवश्यकता आहे. अविनाश सागर इथून मॅच सोडून चालणार नाहीये. इथून देखील आपण मॅच जिंकू शकताय. मॅच फिनिश करू शकताय. वेगवान बॉल खोलवर टप्प्याचा बॉल ब्रह्मास्त्र काढलाय. काय गोलंदाजी शुभम महिनेची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. जर शुभम महिनेची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला देखील हरकत नाहीये. काय गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. त्याची अचूकता त्याची बेजकता मैदानाच्या आतमध्ये अगदी मंत्रमुग्ध करत असताना पाहायला मिळाली आहे. क्लीन अँड नीट बॉलिंग ऍक्शन त्याच्या आणि टप्प्यावरती तो सातत्यानं गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचे चेंडू त्यानं जास्तीचे हाताळले आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला 4 मुंड्या चित करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पाहायला मिळाले. 5 ओव्हरचा खेळ संपला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 52 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. येणारे 6 बॉल विजयासाठी 26ची आवश्यकता आहे. शेवटचा षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज संदेश मांदळेकर मॅन फ्रॉम तांबडीचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. या प्रमुख अतिथी कक्षामध्ये आपण यथोचित मान सन्मान करतो. या जयेश आपण सन्मानाचा देखील स्वीकार करावा. महाड तालुक्यातील महाड 11 या संघाचं नेतृत्व करत असताना योगेश पेनकरच्या साथीने क्रिकेट खेळत असताना ज्या खेळाडूची अखंड रायगड जिल्ह्यामध्ये चर्चा झाली आहे, ज्यानं रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील जाऊन आपल्या गोलंदाजीचा दबदबा दाखवला, बेस्ट बॉलरचा किताब त्यानं जिंकला, तो जयेश खैरकर याचा आपण या प्रमुख अतिथी कक्षामध्ये यथोचित मान सन्मान करीत आहोत. वेलकम जयेश, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. मान सन्मान आपण या प्रमुख अतिथी मंचकावरती करीत आहोत. धन्यवाद जयेश, आपण आलात, आपला वेळ दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं सगळ्यांच्याच वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पहिला बॉल वाईड राहिला, त्यानंतर निर्धाव स्वरूपाचा बॉल संदेश मांदळेकर याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. 5 बॉल आणि 25ची आवश्यकता. ओव्हरब्रिज बॉल होता, फटका या वेळेला देखील मिसटेम पाहायला मिळाला. फिल्डर आले बॉलच्या खाली, वेल टच कॅच, आणखी का विकेटचं पतंग. यश पाटील मैदानाच्या बाहेर. झालेले आपल्याला पाहायला मिळतील. मानप्रम भुवनेश्वर रोहाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल 25ची आवश्यकता. गतवर्षी सोनार सिद्ध चषक याच क्रीडांगणावरती पार पडला आणि त्या स्पर्धेमध्ये 3 चेंडू आणि 18ची आवश्यकता असताना ज्यानं 3 बॅक टू बॅकचे षटकार ठोकले, मॅच जिंकवली, तो निकेत मुंडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला आलाय. ही मॅच देखील फिनिश करायची आहे, क्षमता याच्याकडे देखील आहे, मोठे फटके हा देखील खेळू शकतोय, त्या आत्मविश्वासानं तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. मॅच फिनिश करायचे, षटकार मैदानाच्या आतमध्ये खेचायचे. निकेत मुंडेवाला स्ट्राईकला आहेत. बॅट तर फिरवली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होणार नाहीये. अंधधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न निकेत यानं मैदानाच्या आतमध्ये केला. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी संदेश मांदळेकर याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. लेन मध्ये बदल केला, हाफ ट्रॅकर बॉल, गतिशील चेंडू हाताळला, वेगानं बॉल विकेट किपर शुभमचा वेध घेतला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 3 बॉल 25ची आवश्यकता आहे. खोलवर टपाचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटच्या टोला चेंडू आदळला होता आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये वेगाने देखील कंप्लीट केली गेली आहे.
सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 54 वरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 बॉलचा खेळ बाकी, 24च्या अजून देखील आवश्यकता. मॅच मध्ये मजबूत पकड केली आहे. सक्सेसफुल कॅप्टन म्हणून ज्याच्याकडे अखंड रोहा तालुक्यामध्ये पाहिलं गेलं. पहा, रोहा तालुका प्रीमियर लीगचं पहिलं पर्व ज्यानं गाजवलं, चॅम्पियन तो राहिला. गतवर्षी रनरअप तो राहिला. दमदार प्रीमियर लीग मध्ये गेला आणि तिथे देखील रनरअप तो राहिला. तो सक्सेसफुल कॅप्टन आता मात्र सुपर 12च्या दिशेने देखील वाटचाल करत असताना वैष्णवी 11 कोलाड संघाचं नेतृत्व करत असताना चांगला खेळ आतापर्यंत वैष्णवी 11 कोलाडचा देखील पाहायला मिळाला. यावेळेला षटकार अविनाशच्या बॅटमधून आलाय. संघाचे टोटल 60 वरती जाऊन पोहोचले. 1 बॉल आणि 18ची आवश्यकता आहे. मोठे इक्वेशन राहिले चेंडू आणि धावांमधील. संदेश पुण्यात तयार. यावेळी सभाऊ पुण्यात सीमारेषेच्या बाहेर 4 धाव येत असताना अविनाशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. वॉल प्लेट बोथ टीम, दोन्ही टीमचा खेळ चांगला पाहायला मिळाला. वैष्णवी 11 कोलाड या संघाने या मॅच मध्ये बाजी मारली आणि थेट सुपर 12 मध्ये हा संघ दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळाला. यस, सार्थक यांना विनंती आहे की आपण कार्ड घेऊन या. तालुका प्रीमियर लीग